हॅलो, मी मराठी बारटेंडर. आज दसरा व खंडेनवमी असल्यामुळे म्हणलं आज व्हिडिओ बनवूया. पूजेसाठी लागणारी झेंडूची फुले घ्यायला मी मार्केटमध्ये आलेलो. तर मित्रांनो, बाजारातून फुलं तर घेऊन आलेलो आहे. तर आज खंडेनवमी आणि दसरा एकदम आल्यामुळे जी आपण हातरी यूज करतो बारमध्ये म्हणा नाहीतर आपलं इव्हेंटला वगैरे, ते जे सगळे माझे जे हात आहेत म्हणजे टूल्स आहेत माझे जे, ते धुवून पुसून मी आज त्यांची पूजा करणार आहे. खंडेनवमीला हे करतात दरवर्षी आमच्यामध्ये, बेसिकली सगळीकडेच करतात. सगळं मी परवा दिवशी इव्हेंट होता त्या टाइमला सगळे धुतले, त्यामुळं इतकं काय जास्त घाण नाही आहे. त्यामुळं पाण्याने धुवून होईल सगळे. परवाच माझा इव्हेंट होता, त्या दिवशी काय व्हिडिओ मी टाकू शकलो नाही. खूप रश होता, कामाचा लोड होता त्या दिवशी, त्यामुळे व्हिडिओला टाकला नाही त्या दिवशी. तर आपले साहित्य धुवून पुसून सगळं सेटअप लावलेलं आहे मी पुजण्यासाठी. तर पुजायच्या अगोदर मी थोडं तुम्हाला बारच्या टूल्स बद्दल माहिती देतो. तर स्टार्ट करतो मी, तुम्हाला माहिती सांगतो. माझ्याकडे जे टूल्स आहेत त्यांची माहिती सांगतो मी पहिला. तर सगळ्यात पहिला हे आहे फ्लेअरिंग बॉटल्स आहेत. या जे बारटेंडर फ्लेअरिंगसाठी व प्रॅक्टिससाठी यूज करतात ते बॉटल्स आहेत. ह्या बॉटल्स असतात फायबरच्या, बघू शकता तुम्ही. त्यानंतर माझ्याकडे दोन प्रकारचे शेकर आहेत. एक कॉबलर आहे आणि हा एक आहे. दोन प्रकारमध्ये माझ्याकडे हे शेकर आहेत. त्यानंतर हे जगर जे आपण पेग मोजतो 30-60चे, यामध्ये हा 30चा असतो आणि हा 60चा. असे दोन प्रकारचे माझ्याकडे जगर आहेत. त्यानंतर हे स्टिनर आहे, जे आपण कॉकटेल बनवतो त्यामध्ये आईस थांबवण्यासाठी, शेकरमधला आईस होल्ड करण्यासाठी, त्यासाठी असतो हा. त्यानंतर हा आहे बार स्पून. हा थोडा मोठा असतो रेग्युलर स्पूनपेक्षा. या स्पूनचा उपयोग म्हणजे जे ग्लास असतात, मोठे ग्लास असतात, हायबॉल वगैरे, त्यापेक्षा मोठे जे ग्लास असतात ना, त्याला स्टर करण्यासाठी असे स्पून लागतात मोठे. त्यानंतर स्क्विझर आहे, हे काय लेमन ज्यूस काढण्यासाठी यूज केलं जातं. त्यानंतर नाईफ आहे. हा आहे मडलर, जे मोहितो नाहीतर आणि कोणत्यासाठी, मोहितोसाठी, मोस्टली मोहितोसाठी यूज होतात. बाकी मग फ्रूट्स वगैरे काहीतरी असेल ना, आपलं मार्गरेटा वगैरे, त्या टाइमला जे फ्रेश फ्रूट्स असतात त्यांना मडल करण्यासाठी हा मडलर असतो.
ओपनर आहे, हा बॉटल ओपनर आहे. त्यानंतर टॉंग, हा आहे आईस टॉंग. जे आपण आईस असतो ना, आईस बकेटमधून जो आईस सर्व करतो ग्लासमध्ये वगैरे म्हणा कॉकटेलसाठी, त्यासाठी हा यूज होतो. त्यानंतर हे दोन आहेत मल्टी ओपनर. हे नॉर्मल आहे, हे कॅन ओपन करण्यासाठी आणि बॉटल ओपन करण्यासाठी. आणि हा आहे मल्टी ओपनर, ज्यामुळे आपलं बॉटल्स पण ओपन होतात, प्लस आपले जे वाईन्सचे बॉटल्स असतात ना, जे हुड असतं वरती, त्यासाठी हा यूज होतो. जर तुम्ही ही बारटेंडर असाल तर तुम्हीही सांगा की तुमच्याकडे कोणकोणते टूल्स आहेत आणि ह्या टूल्स व्यतिरिक्त आणखी जास्त टूल्स कोणते कोणते आहेत ते पण सांगा. बारच्या सेटअपमध्ये ते ॲड करूया. तर तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या आणि खंडेनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. बार किटची पूजाही झालेली आहे आणि आपल्या गाड्याही पूजून झालेल्या आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.